मित्रांनो, आता 4चा टायमिंग आहे. सगळीकडे ऊन गेलेलं आहे आणि जंगलाकडे जाण्याचा रस्ता हा जरा थंडगार वाटू लागला आहे ना. बघा कसे कसे फुलझाडे आहेत, काय काय आहे. असे फुलझाडे वगैरे आपल्याला फक्त जंगलात बघायला भेटणार है ना. हिरवीगार झाडे आहेत यार. हॅलो मित्रांनो, काय चाललं आहे काय ना मित्रांनो. नेहमीप्रमाणे जवळजवळ 8 नाही 15 दिवस झाले जंगलामध्ये आलो नव्हतो. तर आज चला म्हटलं परत आपण फिरायला जाऊया. आणि आज तो दिवस आला जेणेकरून मी जंगलामध्ये फिरायला चाललो आहे. खरंच माझ्या केसांना तुम्हाला वाटत असेल की थंडगार हवा आहे. आणि स्पेशली माझ्यासाठी आज काय झालं, माझ्या मुलाचं कॉलेजला नंबर लागला वगैरे ठीक आहे. पण आमच्या काळामध्ये तसं शिक्षण होतं ना की पैसे वगैरे नाही भरायचे. पण आता सगळे पैसे वगैरे भरा वगैरे खूप है ना. खूप सिच्युएशन बॅड आहे. कोणत्याही कॉलेजमध्ये जावा पैसे वगैरे भरावं लागतात. आज घरी होतो मित्रांनो, तर आज पैसे वगैरे जाऊन भरले आणि कॉलेजला ॲडमिशन पण झालं मुलांचं. जाऊन ते पैसे गेले त्याचं काय पडत नाही, पण कॉलेज जवळ भेटलं आणि चांगलं कॉलेज भेटलं. आणि मित्रांनो, आता पावसाळ्याचे दिवस आले, पाऊस येण्याच्या मार्गावरती आहे आणि मी आलो इथे आता. वाव, इथे येण्याचा वेगळाच एक्सपिरियन्स यार. खरंच काय पोरं बसली तिथं, काय दारू वगैरे पित आहेत यार. तिकडं थोडं जायचं म्हटलं तर तिकडं झाडाखाली ना पोरं काय दारू वगैरे पितात. तिकडे जाणं मला योग्य वाटत नाही. आणि थोडे काय झालं माहिती आहे का, माझ्या शरीरावरती ना पावसाचे थोडं थेंब पडायला लागले आहेत. वातावरण तसं आहे, जरा पाऊस येण्यासारखं वाटायला लागलं. ओके, किती मस्त वाटतं मित्रांनो. खरंच थंडगार आणि मस्त मजा आली. पावसाही जेव्हा जंगलामध्ये येतो ना तेव्हा पाऊस तर म्हणजे पक्षी जे आहेत ना, पक्षाचे चिवचिव कावकाव मला ऐकायला येते आणि मला ऐकायला खरं बरं वाटतं. बघा सगळे झाडं वगैरे मस्त चकाचकमध्ये आहे. खरंच आता जून स्टार्ट झाला आहे आणि पाऊस येण्याच्या मार्गावरती आहे. तर मला लवकरात लवकर जंगलातून बाहेर निघलं पाहिजे है ना. वाव, ओके. कारण की पाऊस येतोयच मित्रांनो. खरंच ना, जगामधून थोडंसं वेगळं काहीतरी बघण्यासाठी शहरामध्ये अवश्य शहरामध्ये नाही, जंगलामध्ये या आणि जंगलाचं रूप बघा कसं भारी आहे ना. पण ह्या जंगलामध्ये ना जेव्हा पावसाळा संपून जातो ना, इथं तुम्हाला येणार ना तुम्ही, तर तुम्हाला इकडं वेगळंच वातावरण भेटेल आणि बघण्यासारखं खूप काय असेल इथलं सगळं. आणि जेव्हा बोर वगैरे असते ना, बोर वगैरे खाण्यासाठी खूप सारी बोरी आहे तिथे. हे चिंचाचं झाड वगैरे आहे. खरंच धमाल मस्त इथे खरंच, आणि मस्त मजा वाटते. पण इथे थोडंसं इचुकाडा साप वगैरे असतात, तर त्यांना थोडंसं भिवून राहावं लागतं आहे ना. तर थोडंसं इकडे तिकडे भिवून आपल्याला सगळं बघावं लागते आहे ना. ते जाम भीती पण वाटते, कारण की साप वगैरे खूप काही इकडे चान्सेस असतात तिकडे. आता म्हणजे काय माहिती आहे का, ताजं उदाहरण म्हणजे आता थोडी गरमेट आहे आणि गरमेट थोडासा पाऊस जरी पडला तर साप वगैरे बाहेर येतात. त्याच्यामुळे मला थोडंसं इकडे तिकडे बघूनच सगळं करावं लागणार आहे ना. कसं काय वाटतं आहे खरंच मित्र, काय लाईफ आहे यार. आणि कधी मला एक प्रश्न पडला जातो मित्रांनो, खरं सांगायचं, जसे की हे टाटा बिर्ला आहेत, ठीक आहे, अरबो संपत्ती आहे, खूप पैसा आहे, पण त्यांच्याकडे आपल्या गरीब लोकांकडे द्यायला पैसा नाही. मला तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही जरा सोबत काय मेल्यावरती काय सोबत घेऊन जाणार आहेत का? नाही तर कशाला एवढा पैसा पाहिजे यार, कशाला पाहिजे एवढा पैसा. गोरगरिबामध्ये दान करता ही आज्ञा आहे, ठीक आहे. आज पुरा देश विकत घेतला आहे, कारण की मोदी साहेबांची कृपा आहे त्याच्यावरती है ना. पुन्हा देश विकत घेतला आहे, पण काय करणार समजत नाही मला.
एवढा पैसा असून काय फायद्याचा. गोरगरिबाला दान करा रे बाबांनो. गरिबाला दान करण्यात तुम्हाला भेटणार नाही ते काय. आणि सगळ्यात दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला जर बँकमध्ये लोन घ्यायचं असेल तुम्हाला 100 क्वेश्चन विचारले जातात. पण तिथं अदानी अंबानीचा माणूस कोणी गेला की त्याला पाया पडून त्याला लोन मिळते. अशी स्थिती आहे आपल्या इंडियाची. खूप वाईट परिस्थिती चालली सध्या. EVM मशीनमध्ये घोळ करून ऑलरेडी काय बोलणार. खरं बरं एनिवे तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला माझा आहे ना, शेतामधला जंगलामधला धूमधडाकवाला है ना. तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. ठीक आहे. एक वेळ जंगल गोल फिरून बघा. जय भीम कडक जय शिवराय. भेटूया परत.